जय श्री माताजी. श्री माताई नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे. लक्ष श्री मातांच्याकडे द्यायचं आहे आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्री मातांना पाहायचं आहे आपण. अगदी भक्तिपूर्वक बघायचं. बघायचं म्हणून बघायचं नाही. भक्ती महत्वाची आहे आणि भक्तीनं करणं गरजेचं आहे. त्यानं आपल्याला व्हायब्रेशन्स वाढणार आहेत. जशी आपली भक्ती वाढेल तशा व्हायब्रेशन्स वाढत जातील. जेवढ्या भक्तीनं आपण प्रार्थना करू तेवढ्या त्या फलद्रूप होणार आहेत. म्हणजे भक्ती किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. करायचं म्हणून आपण पूजन करतो परंतु भक्तीनं करत नाही, त्यामुळे त्याचं फळ मिळत नाही. सहजयोगामध्ये जे काही करायचं आहे ते भक्तीनं करायचं, मग त्याचा फायदा होईल. नाहीतर त्याचा काहीही फायदा होत नाही. आपण किती वर्ष आपण करा, किती वर्ष ध्यान करा, किती वर्ष पूजन करा, आहे असे आहेत काही साधक आपल्यातले, काही फरक पडत नाही त्यांच्यामध्ये. याचं कारण असं आहे की भक्ती कमी पडते ना. भक्तीनं केलं की सगळं प्राप्त होतं, एवढं मात्र खरं आहे. जसं हनुमानजी होते. हनुमानजींच्याकडे कसं भक्ती आणि शक्ती दोन्ही होती त्यांच्याकडं, परंतु ते भक्तीमध्ये रंगून गेलते. हे किती महत्वाचं आहे. आपल्या दृष्टीने तो एक आदर्श आहे भक्तीचा, की भक्तीची परिसीमा कशी गाठावी आणि त्या भक्तीतून त्यांना ज्या शक्त्या प्राप्त झाल्या त्या त्यांनी कशा वापरल्या लोकांच्या कल्याणासाठी, जनकल्याणासाठी. आणि त्यांना कधी अहंकार नाही झाला. त्यांच्याकडे शक्ती आहेत म्हणून त्यांना कधी अहंकार नव्हता. हनुमानजींना ते सदैव श्रीरामजींच्या चरणाची सेवा करायला तत्पर असायचे. तसं आपणही त्या हनुमानजींचा आदर्श घेतला पाहिजे. ते किती बलशाली होते, किती कार्य करत होते श्री मातांच्यासाठी, आदिशक्तीसाठीच कार्य करत होते ना, प्रभू रामचंद्रजींच्यासाठी. म्हणजे ते किती महत्वाचं आहे की त्यांचा आदर्श आपण घेतो म्हणजे सोपं नाही आहे. त्यांना नजरेसमोर ठेवून आपण श्री मातांची भक्ती करणं किंवा श्री मातांचं कार्य करणं हे महत्वाचं आहे त्यातलं. कारण भक्तीशिवाय पण कार्य होऊ शकत नाही, हे पण तितकंच सत्य आहे. करायचं म्हणून सहयोग आपण करतोय. श्री मातांनी सांगितलं पसरवायचं आहे ना सहयोग, चला पसरवा. तर हे असं नाही आहे. भक्तीनं सेवा भाव पाहिजे आमच्यामध्ये, आणि तो पण श्री मातांचं नाही आहे सेवा करायची आपल्याला, सहयोगाची सेवा. श्री माताई काय म्हणतात, माझी सेवा काय फार करायची गरज नाही, परंतु त्यावेळी सांगितलं होतं त्यांनी सहजयोगाची सेवा म्हणजे सहजयोग्यांची सेवा किंवा सहजयोगाची सेवा. हे किती महत्वाचं आहे. आपल्या हे लक्षात येत नाही. काही वेळेला आपण प्रचार प्रसार करतो, त्याचा आनंद घेतो, बस. शेवटी जी सेवाभाव आहे किंवा जे भक्तीनं करायचं आहे ते भक्तीनं करणं गरजेचं आहे. आणि भक्तीनं केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळतं. ते कसं मिळतं? त्यातून आपल्याला व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाल्याचं दिसतं. आपल्या ध्यानाच्या गहनतेमध्ये आपण जातो आहोत, इकडे लक्ष जातं आपलं. म्हणजे डीप मध्ये उतरण्यासाठी आपण सहजयोगाचा प्रचार प्रसार करायचा, एक कार्य करायचं असतं. तो एक सहजयोगाचा भाग आहे. म्हणजे श्री मातांच्या एवढ्या कला आहेत, त्यातली एक सहजयोग ही एक कला आहे. आणि त्यामध्ये आपण या सहजयोगामध्ये रममाण होणं अत्यंत आवश्यक आहे भक्तीनं. जसं हनुमानजी रममाण होत असत कार्यामध्ये, सतत रामजींच्या कार्यामध्ये राम 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 म्हणत ते पूर्णपणे आत्माराम आत्म्यापर्यंत पोहोचले होते. आणि राम आणि हनुमानजी एकच झालते, तसे भक्त आणि देव एकरूप झालते. त्यामुळं त्यांनी कुठेही काही जरी केलं तरी त्यांना यश प्राप्त होत होतं. काही करायचे ते, परंतु कार्य करत असताना पण त्यांना यश प्राप्त होत होतं. साक्षात शिवजींचं अवतरण ते रुद्रावतार म्हणा, परंतु त्यांना देखील कुठंतरी
भक्ती करावीच लागली ना. कारण भक्तीशिवाय फळ मिळत नाही, कारण हृदय तुमचं जागृत होत नाही आणि हृदयातूनच ताकद मिळत असते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेवढे संत मंडळी होऊन गेली त्या सर्वांनी भक्तीच केली ना. आपल्याकडे कितीतरी उदाहरणं अशी आहेत की भक्तीनच ते उच्च स्थितीला जाऊ शकले. हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीनं, सहयोग्यांच्या दृष्टीनं, की आपण कसं पुढे जायचं आहे. सहयोग तर आपण स्वीकारला. सहयोग करत असताना आम्ही सहयोगाच्या योग्य मार्गात आहोत का हे बघणं देखील महत्वाचं आहे. जसं श्री माताजीने आम्हाला ज्ञान दिलं सहयोगाचं परिपूर्ण, काही ठेवलेलं नाही, काही झाकून ठेवलेलं नाही. श्री माताने सगळं सांगून ठेवलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. परंतु आमची भक्ती कमी पडली ते जाणून घ्यायला. आम्ही ते जाणून घेतलं, पण वरवरच जाणून घेतलं. बघा, आम्ही ज्या वेळेला सहयोगामध्ये आलो त्यावेळेच सगळं आठवायचं आपण, की बाबा सहयोगात आम्ही आलो, आम्हाला जाणवलं, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु आम्ही अजून तिथंच आहोत. आम्ही अजून चक्रांचीच भाषा करतोय, नाड्यांचीच भाषा करतोय, आत्म्याचीच भाषा करतोय आम्ही. परंतु ते जाणत असताना आम्ही गहनतेत अजून गेलो नाही आहे, किंवा आम्हाला जे मिळवायचंय ते आम्ही प्राप्त केलेलं नाही, हे आपल्या लक्षात येईल त्यातून. की इतकी वर्ष आपण करतोय परंतु आहे तिथेच का आहोत आम्ही? का आम्हाला हाताच्या बोटावरती नाही समजलं? मग का आम्हाला ध्यानाच्या गहनतेत जाता नाही आलं? याचं कारण काय? एवढे सगळे आम्ही पूजा, श्रीमातांची एक ही पूजा चुकवली नाही, सगळ्या पूजा अटेंड, सगळं काही केलं, हवन केलं, अगदी सगळं केलं, परंतु जैसे थे अजून काही प्रगती नाही. का? याचं आत्मपरीक्षण आपण सर्व साधकांनी करणं गरजेचं असतं. कारण श्रीमाताईंना जे शिकवायचं होतं ते श्रीमाताईंनी शिकवलं, आपल्याला दिलं, परंतु घेण्याची कॅपॅसिटी आमच्यामध्ये आहे का हे शोधणं गरजेचंच आहे ना. शेवटी हिरा दिला तरी हिऱ्याचं मोल समजायला आपल्याकडे तशी बुद्धी पाहिजे ना, की हा हिरा आहे व काचेचा तुकडा नाही आहे हा. हे समजण्यासाठी आपल्याला जी बुद्धी पाहिजे, जी सुबुद्धी पाहिजे, ती कुठून आणायची? ते आपल्यामध्ये ती तत्व जागृत झालं पाहिजे ना. सर्व देवी देवता ज्यामध्ये श्री गणेश तत्व आहे, लक्ष्मी तत्व आहे, गुरु तत्व आहे, ही सर्व तत्व आमच्यामध्ये जागृत होणं अत्यंत आवश्यक असतं सहयोग करत असताना. जर नाही झालं तर आपण सहयोगामध्ये येऊन काहीही मिळवलं नाही, नुसतं ध्यान केलं आणि गेलो आम्ही. मग अशा कितीतरी साधक आहेत की करत असतात, त्यांना वाटते आपण मीठ पाणी करतोय, आम्ही एवढं ध्यान करतोय, मला माझा आजार का बरा होत नाही, किंवा माझी चक्र का ठीक होत नाहीत. याचं कारण काय? याचं कारणच असं आहे की आमच्यामध्ये जी भक्ती पाहिजे त्या प्रमाणात नाहीये. म्हणजे त्या भक्तीची परिसीमा आम्ही गाठली पाहिजे, जसं हनुमानजींनी गाठली ती. बघा, हा आदर्श आमच्या समोर ठेवलाय श्रीमाताईने. श्रीमाताईने काय सांगितले की गणेशासारखं आपण आणि हनुमानजींच्या सारखं कार्य करायला पाहिजे, असायला पाहिजे गणेशासारखं, परंतु कार्य करताना हनुमानजींच्या सारखं करायला पाहिजे. बघा, कारण ती शक्तीची देवता आहे. जर आमच्यामध्ये शक्ती नसेल तर आम्ही कुठलंही कार्य करू शकत नाही, आम्ही निशक्त आहे, तर काही करू शकत नाही. म्हणून शक्तीचे पुजारी व्हायला पाहिजे आपण. म्हणून रामदास स्वामींनी काय केलं, त्यावेळेला आदिलशाही होती आणि सगळी मर्ग आलती, सगळ्यांना अगदी काय करावं काय नाही असं वाटत होतं. त्यावेळेला त्यांनी हनुमानाची स्थापना केली. का केली? कारण ती शक्तीची देवता आहे. आज ही आपल्याला हनुमानजींच्या शक्तीची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कार्य करत असताना भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा मेळ आपल्याला घालायचा आहे. नाहीतर काय होईल, आम्ही तर कार्य करत गेलो, परंतु कार्य करत असताना जर आपल्याकडे सुबुद्धी नसेल तर त्या कार्याला देखील अर्थ प्राप्त होत नाही, किंवा आपण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकत नाही आपण. यासाठी सुबुद्धी पाहिजे. आणि हे कार्य करत असताना काही अडचणी आल्या, काही समस्या आल्या म्हणून हतबल होऊन पण चालत नाही. त्यासाठी ताकद पाहिजे आमच्यामध्ये, पेलवायची ताकद पाहिजे आमच्यामध्ये. सत्ता, पैसा, हे सगळं पेलायची ताकद असणं आवश्यक आहे ना. ती ताकद कुठून आणणार आम्ही?
आणि हीच ताकद आम्हाला मिळण्यासाठी हनुमानजींची शक्ती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यांचे गुण आमच्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही हनुमानजींना बाह्यात मानतो, पूजतो, श्रीमातांचं एखादं भजन लावतो किंवा श्रीमाताने त्या स्वरूपात पूजन देखील करतो, परंतु तेच हनुमानजी आमच्यामध्ये कार्य करतायत हे आम्ही विसरतो. प्रत्येक वेळेला विसरतो. आपल्या हे लक्षात येत नाही की हनुमानजी आपल्यामध्येच आहेत. ती सगळं श्रीमातांनी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की हनुमानजी आपल्यामध्ये सगळं कार्य करत असताना आपण का चिंता करायची. हे सगळं ते घडवून आणतायत. मग आम्हाला त्याची जाणीव नाही, कारण आमची भक्ती तोकडी पडली. म्हणून भक्तीमध्ये उतरणं अत्यंत आवश्यक आहे. त्या रंगामध्ये रंगून गेलं पाहिजे. ज्या देवतेची आम्ही भक्ती करतो त्या देवतेचे गुण आणि त्याचा कलर आमच्यामध्ये उतरला पाहिजे. जसं श्रीमातांची भक्ती करतोय आम्ही, तर श्रीमातांचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत, त्यांचा रंग आमच्यामध्ये आला पाहिजे. तसंच थोडं 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 आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजे आपण परिपूर्ण त्यामध्ये रंगून गेलो असं म्हणायला काय हरकत नाही. भक्त आणि देव जोपर्यंत एकरूप होत नाहीत तोपर्यंत आम्ही भक्त म्हणून श्रींच्या चरणाशी किंवा श्रीमातांच्या चरणाशी राहू शकत नाही. हे किती महत्वाचं आहे. जसं श्रीकृष्णाची भक्ती करत होते, विठ्ठलाची भक्ती करत होते संत मंडळी, परंतु श्रीकृष्ण काय असायचे, श्रीकृष्णाला पण भक्ती आवडायची ना, भक्त आवडायचे. म्हणून श्रीकृष्णाला काय म्हटलं माहितीये, श्रीकृष्ण हे भक्तांचे भक्त आहेत. बघा, आपण तर श्रीकृष्णाची भक्ती करतो, मग श्रीकृष्णाला देखील भक्त आवडतात. त्या भक्तांचे ते भक्त झाले, म्हणजे शेवटी ते भक्तीतच उतरले ना. भगवंत आणि भक्त हे दोन्ही एकरूप झाले ना. ते देखील स्वतःला भक्त म्हणून घ्यायला लागले, भक्तांचे भक्त. ते तर किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण तर भक्त म्हणून त्या पायरीवरती आलो, परमेश्वराच्या त्या पायरीवरती आलो, आणि ते आपले भक्त ते झाले, असं उलट झालं ना. म्हणजे परिसीमा, भक्तीची परिसीमा गाठायची असेल ना, तर अशा पद्धतीनं भक्त आणि देव हे एकरूप होणं आवश्यक आहे. देव देखील आपल्याशी एकरूप होतो. जसं श्रीमाताजी आहेत, आपण श्रीमातांचे भक्त आहोत, पण श्रीमाताजीने पण काय केले, ते पण आपले भक्त आहेत. बघा कसं आहे, कारण श्रीमाताजीने आपल्या शरीरामध्ये आम्हाला स्थान दिलं. असं कोण केलं, कोणी सुद्धा केलेलं नाही. आज अखेर कुठल्याही अवतरणाने केलं नाही, कुठल्याही देवतेने केलं नाही, ते श्रीमाताजीने केलं. की आपण कसेही असलो तरी श्रीमाताजीने आपल्याला आपल्या शरीरामध्ये स्थान दिलं. किती महत्वाचं कार्य केले बघा. पण आम्हाला ते काय कळत नाही, आम्हाला त्याची किंमतच नाही आहे. श्रीमाताने त्रास होतोय, आपण स्वच्छ राहायला पाहिजे, शुद्ध राहायला पाहिजे. शेवटी श्रीमाताजी मानवी स्वरूपात आलेले आहेत, पण त्यांना देखील मानवी देह धारण करावा लागला. त्यांना देखील त्रास कष्ट सहन करावे लागले, लोकांची बोलणी खावी लागली, लोक जे काय बोलतील ते ऐकून घ्यावं लागले. एवढं साक्षात आदिशक्ती त्यांनी ही सगळ्या त्रिभुवनाची रचना, विराटाची रचना केली, आणि कुठला तरी यत्किंचित मनुष्य येऊन श्रीमाताजींना बोलतो तरी देखील श्रीमाताजींनी सहन केलं. कशासाठी, कारण त्यांना माहिती होतं की हा अज्ञानी आहे, याला कुठंतरी त्या स्थितीला नेलं पाहिजे. हे ध्येय त्यांच्याकडे होतं ना. त्यांनी त्यांच्या रागाकडे बघितलेलं नाही, त्यांनी त्यांच्या कुंडलिनीकडे, त्याच्या आत्म्याकडे पाहत होते. मग हे किती महत्वाचं आहे की आपली देखील दृष्टी त्या पद्धतीचीच असायला पाहिजे ना. कुणी एखादी व्यक्ती आपल्या विरोधात उभे राहिली किंवा निगेटिव्ह असेल तर आपल्याला लगे राग येतो. मग आम्ही श्रीमातांचे कसे भक्त झालो, श्रीमाताजी कशा आहेत तसं आम्हाला व्हायला पाहिजे. भक्त आणि देव हा एकरूप व्हायला पाहिजे, तर श्रीमाताजी कशा आहेत तसंच आम्हाला व्हायला पाहिजे ना. त्यांनी आम्हाला आपल्या शरीरामध्ये स्थान दिलं, त्या योग्यतेचं आम्ही व्हायला नको का. म्हणून त्या पद्धतीनं जसं श्रीमाताजी सांगतायत की क्रोध करू नका, शांत चित्तानं लोकांना समजून घ्या, आणि त्यांना शस्त्रांमध्ये त्यांचा आत्मसाक्षात्कार, की त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. हे किती महत्वाचं आहे. म्हणूनच आपण देखील कार्य करत असताना हा आदर्श आपल्या नजरेसमोर असणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळी सहयोग सांगतो तो अगदी शुद्ध प्रेमानं सांगायचं, तेव्हा त्याचं कल्याण व्हावं, तुझं भलं झालं पाहिजे, तुझं कल्याण झालं पाहिजे,
हाच उद्देश आमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. अन्य कुठला उद्देश जर आमच्या डोळ्यासमोर असेल, सेवाभाव नसेल, काहीतरी वेगळं आमच्या डोक्यामध्ये असेल आणि त्या पद्धतीने आम्ही सहयोग सांगत असू, तर त्याला सहयोगी म्हणून घेण्याला काही अर्थ नाही. श्री माताजींचे भक्त तर त्यांनी म्हणूनच घेऊच नाही. कारण श्री माताजी जशा आहेत तसं आम्हाला व्हायचं आहे. आणि भक्त आणि देव हे एकरूप झाल्याशिवाय कार्य देखील घटित होत नाही. म्हणून श्री माताजीने जे देवता प्रिय आहे किंवा जी मुलं प्रिय आहेत ती त्यामध्ये श्री गणेश आहेत, श्री हनुमानजी आहेत, तर त्यांचा आदर्श आम्ही नजरेसमोर ठेवून जर आम्ही प्रचार प्रसार केला, ध्यानधारणा केली, लोकांच्या कल्याणासाठी आम्ही आमची शक्ती वापरली, तर श्रीमाताईंना अधिक आनंद होईल ना. हे बघणं किती महत्वाचं आहे. हे आत्मपरीक्षण करून आपण त्या पद्धतीनं त्या स्थितीला जाणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. हे आपण विसरता कामा नये. आता श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे आम्ही बंद करायचे आहेत. लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं आहे. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतंय ते आम्ही खेचून घेतोय. बघा, एकसारखं खेचून घ्यायचं आहे. म्हणजे श्री माताजी आता आपल्या बरोबर बोलतायत ती चैतन्याच्या भाषेतून. ही भाषा पण कळली पाहिजे ना आपल्याला. काय हनुमानजींना सांगावं लागत होतं का हे कार्य करा, ते कार्य करा? का गणेशांना सांगावं लागत होतं? काही नाही. त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली. त्यांना माहिती होतं आईचं कार्य करायचं आहे, त्यांनी जबाबदारी शिरावर घेतली. तसं आम्ही सहयोगी म्हणून कुठली जबाबदारी घेतलेली आहे? कुठलीच नाही. काहीच करत नाही आपण सहयोगी म्हणून. आणि जबाबदारी घेणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. ते फार कठीण काम आहे ते. आणि ते करत असताना किती अडचणी येणार आहेत, त्या अडचणींना मात करून आपण आईचं कार्य करतोय हे डोक्यात ठेवून जर केलं तरच ते यशस्वी होणार आहे. नाहीतर या लोकांसाठी आम्ही ध्यान करतो, त्यांच्यासाठी आम्ही कार्य करतो, त्यांचं आम्ही ऐकतो, कोणाचं काय ऐकायची गरज नाही आहे. आम्ही फक्त श्री मातांची मुलं आहोत. जसं श्री गणेश हनुमानजी आहेत ना, तसं जर आम्ही झालो तर आम्ही आदिशक्तीची मुलं म्हणून मान्य करू, स्वतःला म्हणून घेऊ. नाही तर नाही. मग असंच वर करणारे साधक करा, कोण विचारते आपल्याला? तशातला प्रकार आहे हा. म्हणून आपण त्या पद्धतीत न जाता आपण निष्ठा झाली पाहिजे. आमच्या श्री मातांच्या विषयी निष्ठा पाहिजे. आणि जर निष्ठा असेल तरच आमच्यामध्ये श्री मातांचं वास्तव्य होतं किंवा श्री माताई मग आम्हाला गहनतेमध्ये घेऊन जातात. निष्ठा पाहिजे आणि आपल्याकडून श्री माताजी कार्य करून घेतात. नाहीतर हे असंच आहे. कार्य तर करणारे भरपूर आहेत, सगळे दिसत आहेत इकडं तिकडं, परंतु निष्ठेनं काम करणारे किती जण आहेत, भक्तीनं कार्य करणारे किती जण आहेत, हे शोधणं गरजेचं आहे. ची आवश्यकता आहे आज की निष्ठा असणं, की गणेशासारखं असणं आणि हनुमानजी सारखं असणं किती गरज आहे याची. आणि तसं आपण बनलो तर आपणच उद्या दुसऱ्यांना ते शिकवलं पाहिजे. त्यांच्यातलं गणेश तत्व, त्यांच्यातलं हनुमानचं तत्व आपण जागृत करणं अत्यंत आवश्यकता आहे. हेच महत्वाचं आहे. म्हणून श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ते आम्ही खेचून घेतोय. कारण श्रीमातांना जे सांगायचं आहे ते चैतन्याच्या भाषेतून सांगतायत आपल्याला, व्हायब्रेशनच्या रूपात. आणि हे कळण्यासाठीच व्हायब्रेशन्स समजणं गरजेचं आहे. कन्वर्ट करता आलं पाहिजे. परावाणीतून वैखरी वाणीमध्ये ती आली पाहिजे, ही भाषा शिकली पाहिजे. जे चैतन्य श्री माताई देत आहेत ते दोन्ही हाताच्या बोटातून आपण नसामधून आतमध्ये खेचून घेतो. बघा, एकसारखं खेचलेलं चैतन्य पूर्णपणे मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत पूर्णपणे आतमध्ये नसायचं. परत आतमध्ये उतरवायचं. ते देहामध्ये पण उतरू शकतो चैतन्य. बघा, एकसारखं शोषून घेतलेलं चैतन्य देहामध्ये आपण सोडून द्यायचं संपूर्ण. जशा नसा आहेत ना, त्या नसांच्या पर्यंत गेलं पाहिजे, सगळ्या पोहोचलं पाहिजे ना तिथपर्यंत. जे सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये, जे सेल आहेत त्या प्रत्येक सेल पर्यंत, प्रत्येक पेशी पर्यंत हे चैतन्य गेलं पाहिजे. बघा किती महत्वाचं आहे. जर आपल्याला काही त्रास असेल, समजा हार्टचा प्रॉब्लेम आहे, नाभीचा प्रॉब्लेम आहे, तर त्या नाभी चक्राशी संबंधित, आता प्लेक्सस कसे बनतात हे आपल्याला माहिती आहे, नसांचं जाळं असतं. ज्या नसा आहेत आपल्या शरीरामध्ये त्या
इकडून तिकडून जाऊन तिथे एक प्लेक्सस तयार झालेलं असतं. आता नाभीचा प्रॉब्लेम आहे म्हटल्याबरोबर त्या नाभीशी संबंधित ज्या पेशी आहेत त्या कमकुवत झालेल्या आहेत किंवा काही पेशी मरतायत पुन्हा तयार होत आहेत. तर या पेशींच्या पर्यंत चैतन्य जाणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे त्यातलं. कारण प्रत्येक पेशीमध्ये जीव आहे ना. जसं आपण एक जीव आहे, विराटातला आपण एक जीव आहे, बरोबर आहे, सेल आहे, पेशी आहे. श्री मातांच्या शरीरातल्या विराटातल्या शरीरातलं आपण एक पेशी आहोत. तर आपल्या या पेशी मधल्या देहामध्ये अनेक पेशी आहेत आणि त्या पेशीमध्ये देखील कुंडलिनी शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये देखील त्यांना देखील त्यांची जागृती करून त्यांना चैतन्यमय करणं, त्यांच्यापर्यंत चैतन्य पोहोचवणं हे आपलं काम आहे. त्या सेल्स आहे. जसं श्री माताजी विराट मध्ये असल्यामुळं आपल्यापर्यंत चैतन्य येतं की नाही. आपण एक छोटं सेल आहे श्री मातांच्या शरीरातलं, पेशी आहे. तर या पेशीपर्यंत चैतन्य पोहोचलं की नाही. विराटामध्ये एवढं सगळं विराट असून देखील आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला, पेशी आहे आम्ही, तर आम्हाला चैतन्य पोचलं. तसं आमच्यातलं जे पेशी आहेत, आमच्या पेशीमधल्या ज्या पेशी आहेत शरीरातल्या, त्या पेशीपर्यंत चैतन्य पोहोचवण्याचं काम हे आपलं आहे. म्हणून आपण चैतन्य खेचून घेतोय श्रीमातांच्याकडून आणि या पेशींना आपण जगवायचं काम करतोय, त्यांना आपण चैतन्यमय करतोय. म्हणजे जो काही प्रॉब्लेम आपला असेल तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी चैतन्य गेल्यामुळे ठीक होऊ शकतो. चैतन्यानं काही होऊ शकतं. श्री माताजी सांगितलं ना की कुठलाही आजार असू दे, जर चैतन्य तिथपर्यंत पोहोचलं, चक्र ठीक झाली आपली, आपल्या नाड्या स्वच्छ झाल्या, तर आम्ही पूर्णपणे निरोगी आहोत. एवढं पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून काही जरी झालं, आजारी पडलो, काय झालं, रडत बसायचं नाही आपल्याला. श्री मातांनी ज्या शक्त्या दिल्यात ना, त्या शक्त्या, ते चैतन्य आपण खेचून घेऊन तिथपर्यंत त्या पेशीपर्यंत पोहोचवायचं, त्या पेशीला जगवायचं, त्यांची शक्ती जागृत करायचं आणि त्या ठीक झाल्यानंतरच आपण दुसरीकडे मोर्चा वळवायचा. म्हणजे मग हळूहळू आपल्या हाताच्या बोटावरती पण कळतं की ना बाबा हे ठीक झालेलं. आता हे कळणं गरजेचं आहे आणि ही भाषा आपण शिकणं गरजेचं आहे. ते यासाठी जसं विराटातलं आपण पेशी आहोत, तसं आपल्या शरीरामध्ये पण विराट स्वरूपातल्या पेशी आहेत. जसं बाहेर विराट आहे तसं आतमध्ये पण प्रचंड विराट आहे. इतकं ते सूक्ष्म विषय आहे. जे चैतन्य आपण खेचून घेतोय ते संपूर्ण देहामध्ये पसरवायचं आहे आपल्याला. बघा, छाती, पोट, पाठ, पाय, हात, डोकं सगळीकडे पसरवायचं. हातातून घेतलेलं चैतन्य बघा कशा पद्धतीने आपण पसरवतो, ते महत्वाचं आहे. पसरून टाकायचं चैतन्य सगळ्या देहामध्ये, सगळ्या नसामध्ये जायचं, गेलं पाहिजे अशी इच्छा करायची, शुद्ध इच्छा. मग कसे आजार होतात आपल्याला बघूया. सगळीकडे जर चैतन्य पोहोचलं तर आम्हाला आजार हा विषयच राहणार नाही, निरोगी होऊ आम्ही. कारण संपूर्ण देहामध्ये चैतन्य आहे. एक प्रकारचा उत्साह येतो मग आपल्याला, कारण चैतन्य ऊर्जा आहे ती. ही ऊर्जा आपण खेचून घ्यायला पाहिजे ना. जसं सूर्याची ऊर्जा घेतो आपल्याला, डॉक्टर देखील नाही तुम्ही सांगतात की बाबा नाही उन्हामध्ये उभा राहावा, कोवळ्या उन्हामध्ये, का ड जीवनसत्व आहे ते घ्यायला पाहिजे आणि शरीर ते न कळत घेत असतं. सूर्य उगवल्यानंतर आपोआपच ती एनर्जी शरीर खेचून घेत असतं. चंद्र उगवला, चंद्राची एनर्जी शरीर आपोआप खेचून घेत असतं आपल्या न कळत. तुम्ही लक्ष द्या नाही द्या, ते कार्य त्याचं ते करत असतं. कारण त्याला ऊर्जेची आवश्यकता आहे. नाहीतर आपण खातो किती आणि वजन किती आहे आपलं हे महत्वाचं आहे ना. ह्यामधलं नुसतं खाण्यापिण्यावरतीच ऊर्जा जागृत होत नाही, आपली ऊर्जा मिळत नाही आपल्याला. ही ऊर्जा निसर्गामध्ये पण जेवढ्या जेवढ्या ताकदीत ना, जसं चंद्र, सूर्य, ग्रह, गोल, तारे, या सगळ्यांच्याकडनं ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि त्या ऊर्जेमुळे आम्ही जिवंत आहोत. हे पण तितकं महत्वाचं आहे. आणि या ऊर्जेमधलं जे चैतन्य आहे ते आम्ही खेचून घेणं अत्यंत गरजेचं असतं. जसं सूर्य आहे, सूर्याचा उजेड म्हणजे ऊर्जा मानतो आम्ही, बरोबर आहे. ते शरीराला झालं, बरोबर. शरीराला काय पाहिजे
की सूर्याचा उजेड, ऊर्जा त्यातली ती पाहिजे नाही. मग शरीरामध्ये आम्ही काय करतो की उन्हामध्ये बसतो, उन्हामध्ये मग खेचून ती काय, आपण उन्हामध्ये जरी नाही बसलात, अंधारात जरी बसलात, सावलीत जरी बसलात, तरी देखील आपलं शरीर जे आहे ते सूर्याची जी किरण आहेत किंवा त्याची जी ताकद आहे ती खेचून घेतच असतं, ते त्याचं काम करत असतं. म्हणूनच आपण या निसर्गामधल्या जेवढ्या जेवढ्या शक्त्या आहेत त्या शक्त्या खेचून घेण्याची ताकद आपल्यामध्ये कधी येते, ज्या वेळेला आमच्यातील गणेश तत्व जागृत होईल. मॅग्नेटिझम, ज्याला मॅग्नेट म्हणतो, मॅग्नेट ज्या वेळेला जागृत होतं ना त्यावेळेला मॅग्नेट काय करतं की चांगल्या चांगल्या जेवढ्या शक्ती आहेत, एनर्जी आहेत, त्या सगळ्या खेचून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये येते. म्हणजे लहान मुलामध्ये गणेश तत्व असतं. एक उदाहरण, लहान मुलामध्ये गणेश तत्व असतं. लहान मूल फक्त दूध केवढं पितो, अगदी थोडस चमचाभर असेल किंवा काय थोडंभर वाटीभर असेल, त्याचं वजन किती असतं? मग एवढं कसं वजन होतं त्याचं? एवढं एवढं खातं आणि वजन मात्र एवढं वाढतं त्याचं, ते कसं होतं? कारण एनर्जी, जी शक्ती आहे ना, बाह्यातली जी निसर्गातली जी ताकद आहे ना, ती खेचून घेण्याची ताकद त्या गणेश तत्वात असते आणि ती खेचून घेत असते एनर्जी. तसं आपण जागृत झाल्यानंतर या सर्व एनर्ज्या आपल्याला खेचून घेता आल्या पाहिजेत. म्हणून आपण व्हायब्रेशन्स कडे लक्ष देणं गरजेचं असतं. श्री माताजी काय करतात? आई स्वरूपात आहेत, त्यांच्याकडे सगळ्या एनर्जी आहेत. तुम्हाला इकडे तिकडे जायची काही गरज नाही. श्री माताजी आपल्याला द्यायला बसलेले आहेत, फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि ते जर घेता आलं तर आपण गहनतेमध्ये उतरू शकतो, सहजमध्ये शक्तिशाली होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. आता डावा हात बरोबर कुंडलिनी समोर धरायचा आहे, उजव्या हाताने आपली कुंडलिनी वरती वरती चढवायची. आपल्याला शिस्तीत लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. बघा, सगळीकडे चैतन्य आहे, बाहेर आहे, आतमध्ये आहे, आणि कुंडलिनी पण चढवतोय, लक्ष कुंडलिनीकडे आहे. एक गाठ मारायची वर. दुसऱ्या वेळेला परत आपोआप गारवा जाणवू लागतो, आपोआप. हे महत्वाचं आहे. सहजयोगामध्ये सहज वरती कुंडलिनी 2 गाठी मारतोय चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला हळूहळू चढवायची वर. हात वर जातोय, हाताबरोबर कुंडलिनी वर येते, इकडे लक्ष पाहिजे, बरोबर वरती येते. 3 गाठी. लक्ष कुंडलिनीकडे असलं पाहिजे, प्रॉपर चित्त पाहिजे. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कुठे? कवचाकडे, वलयाकडे. वलय बघा, शिस्तीत वलयाकडे. म्हणजे वलय 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 आपण आतापर्यंत म्हणत गेलो, अर्धबिंदू, बिंदू, वलय, प्रदक्षिणा. कुठे आहेत? आता हे तर वलय तर सापडलं, आपल्या जवळच आहे सगळं. मग या वलयाकडे लक्ष द्यायचं. आपल्याला जे मिळतं तिकडं आपलं लक्षच नसतं काही वेळेला, त्याची किंमत राहत नाही, कळत नाही आपल्याला. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी म्हटलेलं आहे ना. हे सगळं आपल्या जवळच आहे, फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. आता दोन्ही हात परत श्री मातांच्याकडे, सहज मध्ये बसायचं. आता बघा, आता लक्ष व्हायब्रेशन्स कडे ठेवतोय आणि आपल्या वलयाकडे ठेवतोय. थोडा वेळ व्हायब्रेशन्स मध्ये पण वाढ झाल्याचं आपल्या लक्षात येईल. बंधन घेतल्यानंतर का? कारण बंधन घेत असताना आपण कुंडलिनीकडे आणि चैतन्याकडे लक्ष दिलं, म्हणून व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाली. मुळात या सर्व गोष्टी आपल्यामध्ये आहेत, फक्त आपलं चित्त नाही स्थिर, किंवा आपण चित्त दिलं गेलं नाही, त्यामुळे आपल्याला ते समजलं नाही. चित्त दिलं तर सगळ्या गोष्टी गुह्य ज्ञान समजतं. चित्त पाहिजे स्थिर. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आता आपण मगाशीच बैठली, चैतन्य खेचून घेऊन शरीरामध्ये पसरवलं.
म्हणजे हे चैतन्य म्हणजे आपण आहे. शरीर म्हणजे आपण नाही आहे, नष्ट होते ते शरीर. पण शरीर आहे म्हणून हे चैतन्य जाणवतं, म्हणून शरीराला महत्व आहे. सूक्ष्म देहाला आणि स्थूल देहाला महत्व त्यामुळे प्राप्त झालेलं आहे. दोघही एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणून शरीराचा आराम किंवा संतुलन हे महत्वाचं असतं. त्यामध्ये अतिरेक करायचं नाही कुठल्या गोष्टीचा, संतुलन. आणि संतुलन साधलं, शारीरिक संतुलन, मानसिक संतुलन, या दोन्ही गोष्टीचं संतुलन आलं की मग आत्मिक संतुलन प्राप्त होतं. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, ज्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मी नाही आहे, मी आत्मा आहे. लगेच लक्ष व्हायब्रेशन्स कडे गेलं पाहिजे, सूक्ष्म देहाकडे. नुसता म्हणणं आणि त्याबरोबर प्रत्यक्ष कृती करणं, धारणा करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय तिकडे लक्ष आहे आपलं एकाग्रतेनं. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर हात वरती उचलायचा आहे नेहमीप्रमाणे, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी बाहेर पडत असल्याचं जाणवतील. हे सर्वांनी एकत्र सर्वांना जाणवावं यासाठी आपण करतोय कलेक्टिव्हली. म्हणजे सर्वांची कुंडलनी जर अशी वर आली तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो, म्हणून हे करायचं आहे. भलं आपलं ध्यान चांगलं लागत असेल, वरती आपण कायम 24 तास असाल, काही हरकत नाही, चांगलं आहे. परंतु इतर साधकांच्या साठी आपण या सर्व गोष्टी करत असतो आणि त्यांना देखील आपण वरती खेचून घ्यायचं असतं श्री मातांच्या कृपेत. हे महत्वाचं आहे. त्यासाठी थोडं खाली येऊन आपण त्याप्रमाणे कृती करून कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती यावी सर्वांची. हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का. त्याबरोबर व्हायब्रेशन्स पण किती फरक पडतो तेही पाहायचं. ट्रिमेंडस व्हायब्रेशन्स येतात कारण भक्ती वाढली आपली. भक्तीचा किती परिणाम होतो. हनुमानजींना आठवले की लगेच भक्ती आपली वाढते. हनुमानजी एक अशी देवता आहे की तिला पाहिल्याबरोबर आपल्यामध्ये भक्ती आणि शक्ती पण वाढते. शक्ती येते, कधी काय करू काय नको असं व्हायला सुरुवात होते. त्यांची ती गदा, त्यांचा तो उत्साह आणि तो द्वेष असं बघितलं की वाटतं नाही आपण कार्यात लागलं पाहिजे आता, असं वाटायला लागतं. म्हणूनच तर हनुमानजींची मूर्ती महत्वाची आहे. नुसता मूर्तीला आपण तेल घातलं आणि त्याचं दर्शन केलं म्हणजे संपलं नव्हे. त्यांच्यातून गुण आपण काय घ्यायचं आहे की कार्य करायची ताकद, शक्ती आणि युक्तीनं पण पाहिजे ना. कारण कार्य करताना अनेक राक्षस त्रास देणार की आपल्याला, मग त्यांना टक्कर द्यायला पाहिजे. असुर निकंदन हनुमानजींचं नाव आहे ना. असुर लोकांना, असुर म्हणजे राक्षस, त्यांना निकंदन म्हणजे त्यांचा संहार करणारे हनुमानजी होते आणि संतांचं रक्षण करणारे हनुमानजी होते. तसं आपण बनलं पाहिजे आहे. आपल्यातली ती शक्ती जागृत पाहिजे आहे हनुमानजींची. हे किती महत्वाचं आहे की त्यांचा आदर्शच आपण जरी घेतला तरी पार होतो आम्ही. 7 समुद्राच्या पलीकडे ते गेले.
उड्डाण, एका उड्डाण मध्ये ते जाऊ शकले. किती ताकद त्यांच्यामध्ये, म्हणजे चित्तारूढच होती. चित्त म्हणजे किती महत्वाचं आहे. आपण पण आकाश तत्वामध्ये जातोच की, उंच जातो ना आकाश तत्वामध्ये. हे कोण नेतं आम्हाला? चित्तावरती आरूढ होऊन हनुमानजीच घेऊन जात आहेत ना वर. हे महत्वाचं आहे ना. वायू तत्वातून आकाश तत्व, वायू तत्व म्हणजे वायुपुत्र आहेत ना ते, त्यांचं कार्य तिथून स्टार्ट होतं. आणि त्यामुळे आपण त्या स्थितीला जाऊ शकतो. म्हणून हनुमानजींची स्तुती करणं किंवा त्यांचं स्तोत्र म्हणणं भक्तिपूर्वक हे महत्वाचं असतं आपल्याला. आज खरी याची गरज आहे की हनुमानजींची शक्ती जर जागृत झाली, प्रचंड कार्य होऊ शकतं आणि ते चांगल्या दिशेनं होईल, वाईट नव्हे. की खरं लोकांना समजलं पाहिजे की हनुमानजी काय होते आणि ती सहयोग्यांच्यातून कसं कार्य करतायत हे कळलं पाहिजे त्यांना. म्हणून एक एक साधक असे तयार झाले पाहिजे. भक्ती पण आहे त्यांच्यामध्ये, श्रद्धा आहे आणि ताकद ही आहे, शक्ती ही आहे. या दोन्हीचा मिलाफ आपल्या सहयोग्यांच्या मध्ये होणं गरजेचं आहे. लक्ष शस्त्रार्चेवर आहे आपलं. त्याचबरोबर व्हायब्रेशन्स पण बघायचे. आपण खरोखर वर आहोत का, किती जाणीव आपल्याला होते. महत्वाचं अलर्ट, सतर्कता म्हटले ना कशाला, सतर्क राहायचंय आपण की कळतं खरोखर येत आहेत व्हायब्रेशन, वर जाणीव आहे, हातावरती आहे, बरोबर. हे सतत पाहिजे लक्ष. नाहीतर ध्यानात गेलोय आणि विचाराच्या मागे धावत गेलोय असं होऊ शकतं. एखादी चित्र दिसतं आपल्याला किंवा विचार येतात आणि त्या विचाराच्या मागे आपण धावत सुटतो. तसं व्हायला नको आहे. अलर्ट, सतर्कता पाहिजे. कुठली निगेटिव्हिटी आपल्या आतमध्ये शिरली नाही पाहिजे. ती वैचारिक असू दे नाहीतर आणखी कुठली असू दे. आपण सतर्क पाहिजे. नाही बाबा वर आहे का, आहे वर आहे, वर आहे असं पाहिजे. सतत लक्ष पाहिजे. आम्ही कुठं जात आहोत ते आम्ही स्वतःच पाहायचं आहे. ते दुसरे कोणी येऊन बघणार नाहीत. आम्ही स्वतःला गायडन्स करतोय. आपण आणि श्री माताजी असाच हा योग आहे. बाकी कोण येणार आहे इथं बघायला आपण काय करतोय काय नाही. आतली स्थिती आहे ही मिळवणं गरजेचं आहे प्रत्येकाने. फार महत्वाचं आहे. वरती आपल्याला जाणवलं पाहिजे. तर सहस्त्रारच्या वर लक्ष आहे आपलं. वर जाऊ शकतं का बघायचं. वरती जायचं आता. पूर्ण एकरूप व्हायचंय आपल्याला. त्या शक्तीशी जोडलं जायचंय वर. बघा वर जायचंय, हळूहळू वर जायचंय. ती स्थिती प्राप्त करायची आम्हाला. ते नेणार कोण? हनुमानजी. हनुमानजींची भक्ती आहे. बघा हनुमानजींना आठवायचं त्यावेळेला, ती घेऊन जातील आपल्याला वरती उच्च स्थितीला. कारण ते वायुपुत्र आहेत, पवनपुत्र. तेच आपल्याला उच्च स्थितीला घेऊन जाणार ना. तेच आपलं रक्षण करणारे आहेत. जी स्तोत्र आपण म्हणतो ना, ती स्तोत्र यासाठीच म्हणायची आहेत की आपलं रक्षण व्हावं, आपला आत्मसाक्षात्कार व्यवस्थितपणे पार पडावा, आपण आत्म्याला व्यवस्थित जाणावं आणि ही शक्ती आपल्याला त्या दृष्टीनं मदत करावी. हनुमानजी आम्हाला मदत करावी म्हणून आम्ही ते स्तोत्र म्हणतो हनुमानजींचं. हनुमान चालीसा असू दे, हनुमान स्तोत्र असू दे, त्यासाठी आम्ही ती स्तोत्र म्हणतो. आपण नुसताच उगीच म्हणतो हनुमान स्तोत्र, तसं नाहीये ते.
तर ते म्हणत असताना देखील त्या पद्धतीनं म्हटलं पाहिजे. हातात मध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत आणि आपल्याला जो उद्देश प्राप्त करायचा आहे तो या स्तोत्रातून साध्य झाला पाहिजे. इकडे पण लक्ष पाहिजे ना. का उगीच नुसता म्हणत राहायचंय कर्मकांड, तसं नाही करायचंय आपल्याला. आता खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचंय, सगळं समजून घ्यायचंय. का म्हणतोय आम्ही हे सगळं? गणेशाथर्व शीर्ष कधी म्हणायचं आहे, हनुमानजींचं स्तोत्र कधी म्हणायचं आहे, हे कळलं पाहिजे ना, समजलं पाहिजे. कुठला आजार झालाय, त्या आजारावरती ती ट्रीटमेंट आहे, मग त्याचा इफेक्ट आपल्यावर पडतो, हे समजणं गरजेचं आहे. यासाठी हाताच्या बोटावर समजलं पाहिजे आम्हाला आधी की आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या नाडीवरती प्रॉब्लेम आहे. मग त्या नाडीवरनं चक्रावरती येऊ शकतो आम्ही, व या नाडीची ही चक्र खराब आहेत, या नाडीची इकडची चक्र खराब आहेत. मग त्याच्यावरती आपण इलाज करून ते स्तोत्र आपण म्हणू शकतो की त्याने करून ते चक्र ठीक व्हावं, त्यातून चैतन्य व्हावं आणि आपला आजार बरा व्हावा. बस. यामध्ये हतबल होण्यासारखं काही नाही आहे. आजार झाला हतबल झालो असं नाही आहे. आपण घाबरतो लगेच, आजारी पडलो की आपल्याला वाटतं कुठलं तरी गंभीर आजार झाले, ती लक्षणं तशीच दिसत आहेत. असं नसतं ते. सहजयोगानं तर काही होत नाही. जे खरोखर ध्यान करतायत, नियमित भक्तीनं श्री मातांचं करतायत, त्यांना तर काहीच होणार नाही. ही गॅरंटी आहे. ही श्री मातांची गॅरंटी आहे की संरक्षणामध्ये आहे आपण. हे का विसरतो आम्ही? ही चैतन्य हातामध्ये आहे. बाहेर आम्ही कवच घेतोय, हनुमानजींचं कवच आहे, शिव कवच आहे, देवी कवच आहे. एवढे संरक्षण असताना आम्ही घाबरतो का? कुठली निगेटिव्हिटी आमच्या आतमध्ये येऊन बसते? घाबरलं नाही पाहिजे. निर्भयता, हनुमानजींच्याकडून आम्ही ही शिकायचं, निर्भयता. म्हणून गणेशाची नुसता मूर्ती श्री मातांच्या समोर ठेवून उपयोग नाही, किंवा हनुमानजींची मूर्ती नुसता समोर ठेवून उपयोग नाही आहे. तर त्यातून जो आदर्श घ्यायचा आहे ना, त्यासाठी समोर मूर्ती ठेवलेली आहे. आम्ही नुसताच त्या मूर्तीचं पूजन करतो. हा गणेश आहेत, हे हनुमानजी आहेत, झालं. पुढे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्या आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत ते, तर कार्य घटित होणार आहे ना. लक्षवरती आहे आपलं, हळूहळू वर जायचं आहे, शस्त्रार्च्या वरती आहे, आकाश तत्वाच्या दिशेनं आम्ही चाललोय. बघा, वरती वरती जायचं. हनुमानजी कसं जातात, खालून वर उड्डाण करतात ना, तशी उड्डाण मारायची आम्हाला, वर उंच, वर 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 जायचंय विराट मध्ये. ते आपलं सूर्याला धरायला गेले एवढ्या उंच विराट मध्ये. आम्ही विराट मध्ये जातोय ती जाणीव करून घेण्यासाठी. मग उड्डाण करणारी देवता कुठली आहे? एकच आहे ना, हनुमानजी, विराट मध्ये नेणारे. म्हणून आपण त्यांना मानलं पाहिजे की तेच आपल्याला उच्च स्थितीला घेऊन जाता येत. जसं स्वस्तिक आहे, स्वस्तिक म्हणजे श्री गणेशच आहेत ना, परंतु त्याला फिरवतो कोण? हनुमानजी फिरवतात ना. हे वलय तयार कोण करतं? चक्र फिरल्यानंतर त्यातून जी एनर्जी बाहेर पडते आणि जी वलय तयार होतं भोवतानी, ती कोण तयार करतं? हनुमानजी करतायत. म्हणून आपल्या भोवती जे वलय आहे ना, ते वलय हनुमानजींच्या कृपेमध्ये स्थिर राहू शकतं. वलय, बघा किती महत्वाचं वाक्य आहे की हनुमानजींचं स्तोत्र म्हणत असताना लक्ष वलयाकडे पण असणं आवश्यक असतं, की आपलं वलय आम्ही भक्कम करतोय. ही भावना किंवा ही जागृती आपल्याला समजलं पाहिजे की आम्ही या वलयासाठी, हे वलय जे हनुमानजींनी तयार केलेलं आहे कवच, हे कवच मजबूत व्हावं म्हणून हे स्तोत्र आम्ही म्हणतोय. ती देवता सतत जागृत पाहिजे. या वलयाभोवती ती देवता फिरली पाहिजे, प्रदक्षिणा, त्यांची प्रदक्षिणा आहे ती. आणि त्या प्रदक्षिणेतूनच आम्ही स्थिर आणि सुरक्षित राहू शकतो. लक्षवरती आहे, हळूहळू वर वर जायचं आहे आपल्याला, शस्त्रार्च्या वरती कार्य. बघा, वरती आकाश तत्वाच्या दिशेने जायचं, पूर्ण स्थिर बसायचं आणि लक्ष द्यायचंय वर, एकाग्रतेनं, खाली नाही यायचं आहे. हनुमानजींची प्रार्थना करायची की हनुमानजी कृपा करून आम्हाला विराट तत्वात घेऊन चला.
आम्हाला विराट तत्वाची जाणीव करून द्या. विराटातील संपूर्ण शक्त्यांची जाणीव करून द्या. श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. कृपा करून आम्हाला विराटातील संपूर्ण शक्त्यांची जाणीव करून द्या. हनुमानजी पण विराट स्वरूप घेत होते, माहिती आहे आपल्याला. त्यांच्यामध्ये नवसिद्ध्या होत्या. सिद्धीचे 9 प्रकार आहेत. त्यामध्ये अनिमा म्हणजे अगदी सूक्ष्म व्हायचं, गरिमा म्हणजे थोडस मोठं मोठं होत जायचं आहे, महिमा म्हणजे पूर्ण विराट. अशा त्यांच्यामध्ये अनेक नवसिद्ध्या म्हणजे 9 सिद्ध्या प्राप्त होते त्यांना. म्हणून हनुमानजींना महत्व आहे ना आपल्यामध्ये. त्यांना जर प्राप्त केलं आपण हनुमानजींना, तर आपल्यामध्ये पण त्या 9 शक्त्या प्राप्त होतील आपल्याला, होऊ शकतात. परंतु त्यांना प्रसन्न करून घ्यायचं सोपं नाही आहे हनुमानजींना. ती जागृती किंवा त्यांच्यासारखं निष्ठा आपल्यामध्ये पाहिजे. जबाबदारी घेण्याची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. आम्ही सजोगी आहोत, जरा निगेटिव्हिटी आली तर लांब पळतो, टक्कर देऊ शकत नाही. कसली जबाबदारी घेणार? नुसताच म्हणणार श्रीमाताने हे बोलतायत, आम्ही नुसता बघत बसायचं. आपल्या आईला बोलतायत तर आपण कसं शांत राहू शकतो? ही जबाबदारी असते की नाही, त्यांच्या विरोधात नाही काय बोलायचं. तसं आपलं पाहिजे, ही निष्ठा पाहिजे. श्री मातांच्या विरोधात कोण सहयोगी जरी जात असले तरी त्यांना सहन करायचं नाही आपल्याला. ही निष्ठा झाली. कोणाला वागू पण द्यायचं नाही आणि काय करू पण द्यायचं नाही. श्री मातांच्या विरोधात नाही. हा, आमच्या विरोधात काय बोलायचं ते बोलू चालतं. श्री मातांच्या विरोधात काही कार्य केलेलं दिसलं तर खैर नाही पाहिजे त्यांची. अशी निष्ठा ही हनुमानजींच्याकडे होती, गणेशांच्याकडे होती. तशी निष्ठा आमच्यात पाहिजे. ही जबाबदारी जोपर्यंत आमच्यात येत नाही, की निष्ठा येत नाही, तोवर कार्य नाही होत आहे. त्यामध्ये जीव येत नाही. लक्ष वरती 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 जायचंय आम्हाला. आकाश तत्वात हनुमानजी घेऊन जातील. श्री हनुमानजी कृपा करून आम्हाला विराटातील संपूर्ण शक्त्यांची जाणीव करून द्या. विराटाशी आम्हाला एकरूपता करून द्या. एकरूप करा. फिलिंग्स येतात आपोआप. त्या स्थितीला गेले की आपोआप चालू होतं. एक वेगळ्या प्रकारची जाणीव होती. वर सगळं हलकं मोकळं होतं. वर कारण हनुमानजी आपलं दैवत आहेत, आपला आदर्श आहे. तेच आपल्याला मार्ग दाखवतील. सीता माता ज्यावेळी रावणाने घेऊन गेली सीता मातेला, त्यावेळी दिशा कोण दाखवली? दिशादर्शक कोण होतं? हनुमानजीच होते ना. तसं आपल्याला ही दिशा देणारे हनुमानजी आहेत. योग्य दिशेला घेऊन जातील. म्हणून हनुमानची शक्ती जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याकडे. ही भक्ती आपल्यात असायला पाहिजे. पूर्ण विराट मध्ये आपल्याला जायचंय.
तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय कपीस तिहु लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा कानन कुंडल कुंचित केसा। हाथ वज्र ध्वजा बिराजे हाथ वज्र ध्वजा बिराजे कान्धे मुंज जनेऊ साजे कान्धे मुंज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन तेज प्रताप महाजगवंदन।
धरि लंक जरावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज संवारे, रामचंद्र के काज संवारे। लाय संजीवन लखन जियाए, लाय संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई। सहस बदन तुम्हारो यश गावै, सहस बदन तुम्हारो यश गावै, अस कहि श्रीपति कंठ लगावै, अस कहि श्रीपति कंठ लगावै, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा, नारद सारद सहित अहिसा, जम कुबेर दिक्पाल जहाते, जम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते, कवि कोविद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, तुम उपकार
संयोग हरई सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावै संकट ते हनुमान छुड़ावै मन क्रम वचन ध्यान जो लावै मन क्रम वचन ध्यान जो लावै सब पर राम तपस्वी राजा सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग प्रताप तुम्हारा चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता असवर दीन जानकी माता यह शतबार पाठ कर जोई यह शतबार पाठ कर जोई छूटहि बंदी महासुख होई छूटहि बंदी महासुखी होई जो यह पढ़ै हनुमान चालीसा जो यह पढ़ै हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा की जय नाथ हृदय महडेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनया संकट हरन
जय हनुमान जय हनुमान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय कपीस तिहु लोक उजागर जय कपीस तिहु लोक उजागर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना बघायचे आपल्याला. चित्त तिथंच असू दे, फक्त बघायचं आहे श्रीमाताईंना. लक्ष सहस्त्रारच्या वरतीच आणि हाताच्या बोटांच्या वरती. काय व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडलाय ते आपण बघायचं. म्हणजे कुठल्या क्वालिटीचे व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत तेही बघायचं. कुठल्या स्थितीला आपण जातो तेही पाहायचं. आत्मपरीक्षण. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. कुंडलिनी चढवायची. डावा हात कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत करायची. 2 गाठी मारतोय आपण चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला शिस्तीत. आता हाताबरोबर कुंडलिनी वर आलेलं जाणवलं पाहिजे. 3 गाठी. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचाकडे म्हणजे वलयाकडे. हाताकडे लक्ष द्यायचं नाही, कवचाकडे द्यायचं. हे हनुमान कवच. स्तोत्र म्हणताना पण लक्ष व्हायब्रेशन्स कडे असलं तर आपल्याला ती स्थिती प्राप्त होते. म्हणताना देखील उगीच म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही. त्या स्थितीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. म्हणून ही स्तोत्र म्हणायची असतात, भक्तीनं, श्रद्धेनं. मग त्याचं फळ मिळतं. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरती आणि आपल्या वलयाकडे ठेवायचं आहे. जय श्री माताजी.